2 दिवसात खुनातील आरोपी जेरबंद. खुनाचा उलगडा, 4 आरोपी अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेला यश. बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यात आढळलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या प्रेताची ओळख पटवून अवघ्या 2 दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना यश आले आहे. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळगाव ता. अंबाजोगाई शिवारातील मंचक पंढरी डवारे यांच्या गायरान शेतात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पालथे अवस्थेत आढळून आले. बर्दापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे पाठवला. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यावरून बर्दापूर पोलीस स्टेशन येथे गु. र. नाम 299/2025 कलम 103(1) भा. न्या. सम. अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला. सखोल चौकशीत मृत व्यक्तीची ओळख पटली. मृताचे नाव स्वप्नील उर्फ चिंगू अशोक ओव्हाळ, वय 30, रा. चक्रे गल्ली, रेणापूर, जी. लातूर असे आहे. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांत खालील 4 आरोपींना 20 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले. 1. गोरोबा मधुकर डावरे, वय 45, रा. जवळगाव ता. अंबाजोगाई. मुख्य आरोपी 2. संतोष लिंबाजी मांदळे, वय 34, रा. बाजीराव चौक, इंडियानगर, लातूर. 3. किशोर गोरोबा सोनवणे, वय 29, रा. माताजीनगर, कव्वा नाका, बसवेश्वर चौक, लातूर. 4. अमोल विनायक चव्हाण, वय 26, रा. दुर्गा तांडा ता. कंधार, जी. नांदेड. सध्या एस. टी. क्वार्टर, जुना रेणापूर नाका, लातूर. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत स्वप्नील हा मुख्य आरोपी गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू व त्याच्या पत्नीच्या निधनानंतर गोरोबा डावरे यांनी स्वप्नील व त्याचा भाऊ बबलू यांची पालक म्हणून काळजी घेतली होती. स्वप्नीलचे लग्नही त्यांनीच लावून दिले होते. मात्र लग्नानंतर स्वप्नील दारूच्या नशेत पत्नी व गोरोबा डावरे यांना वारंवार त्रास देत होता. घरगुती वादातून स्वप्नीलने गोरोबा यांच्यावर धावून जाण्याचाही प्रकार घडला होता.